नमस्कार, कशा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सायरस सोटेकर। आणि आता आम्ही चाललेलो आहोत आपल्या महाराजांचं शक्तिपीठ आहे भिवंडीमध्ये, तिकडे चाललोय। त्याच्या आधी आम्ही वज्रेश्वरीला जाऊन आलो, गणेशपुरीला आता जाऊन आलो, गरम कुंड आहे पाण्याचा त्याचा अनुभव घेतला, नित्यानंद महाराजांचं दर्शन घेतलं। मी आहे, हर्षल भाऊजी आहेत, भाग्यश्री ताई आहे, श्रीषा आहे, श्रावी आहे आणि मम्मी पण आहे। तर आता आम्ही चाललोय शक्तिपीठाजवळ। तर इकडचे व्हिडिओ काढणं थोडं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवला नाहीये, पण शक्तिपीठाचं दर्शन तुम्हाला नक्कीच घडवू शकेन मी, त्याचा मी प्रयत्न करतो। तर गाईज, आपल्या चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजचा ब्लॉग। श्रीषा हाय कर, हर्षल भाऊजी त्यांची गाडी आहे रेनॉल्डची ड्युबर, त्यामधून आम्ही चाललोय। श्रीषा आहे आमची आणि श्रावी आहे, मम्मी हाय कर, मम्मी हाय कर, हाय श्रावी आहे, ही श्रीषा आमची। तर आम्ही सकाळी निघालो होतो इथे दर्शनासाठी। छान दर्शन झालं आमचं, वज्रेश्वरीला देवीचं दर्शन घेतलं, त्यानंतर आता गणेशपुरीला नित्यानंद महाराजांचं दर्शन घेतलं। खूप छान वाटलं। आज मंगळवार आहे, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि स्वामींचा प्रकट दिन काल झाला, त्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। त्यानंतर आता हा ब्लॉग बनवतोय, सकाळपासून शूट करायचं होतं मला, पण शक्य नाही झालं। आणि आजचं वातावरण खूप वेगळं आहे, ढगाळ वातावरण आहे, पावसासारखं वाटतं। सकाळी पाऊस देखील कल्याणमध्ये, अंबरनाथमध्ये पडला आणि नक्कीच कोकणात देखील पाऊस पडलाच असेल याची मला पूर्ण खात्री आहे। तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्तिपीठात आपण आता चाललेलो आहोत। मी इंस्टाग्रामला पाहिलं, सगळी माहिती घेतली आणि आता आम्ही त्या दिशेने चाललोय। आजचा अचानक योग आलाच महाराजांच्या शक्तिपीठात जाण्याचा, सो तुम्हाला देखील नक्की शक्तिपीठ पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो। सो हा ब्लॉग पूर्ण बघा। तर आता आम्ही गाडीत ना एन्जॉय करतोय, त्यात आमच्यात एक आर्टिस्ट रिसेंटली आम्हाला आढळला। इंस्टाग्रामवर एक कॉमेडियन आहे, त्याचं मी नाव तुम्हाला नक्कीच सांगेन, पण मी सांगायची गरज नाही, तुम्ही नक्कीच त्याला ओळखाल कोण आहे ते। सो त्याला बघून आमची बहीण भाग्यश्री ताई इन्स्पायर झालेली आहे। सो एकदा ती त्याचा आवाज तुम्हाला काढून दाखवेल। एकदा बोल भाग्यश्री ताई, काय म्हणतो श्रीषा? तो कसा म्हणतो? तू कसा म्हणतो श्रीषा? कसा म्हणतो तो? श्रीषा बाय कसा बोलतो? चला बाय। एकदा इथं बघून बोल। कसं बोलतो श्रीषा? तो कसं बोलतो? सविता कसं बोलतो? तर गाईज, आता फायनली आपण आलेलो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठ। तुम्ही बघताय किती शिवभक्तांची गर्दी इथे, भव्य दिव्य असं हे मंदिर आहे महाराजांचं। तर सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत, तुम्ही बघताय आपल्या महाराजांचं मंदिर आहे मराठे पाड्यामध्ये, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे। एकदा नक्की आपल्या महाराजांच्या मंदिराला भेट द्यायला या। आताच या 14 मार्च ते 17 मार्चच्या मध्ये या आपल्या महाराजांचं मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी आता दाखवतो। सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आपण इथे येऊ शकता आणि इथे कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही आहे। अवश्य इथे भेट द्या आणि महाराजांचं दर्शन घ्या आणि सगळ्या इतिहासाची माहिती तुम्हाला इथे मिळेल। मित्रांनो, हे दिलीप भाऊ चौधरी, राजू भाऊंचे बंधू। या मंदिराच्या संकल्पनेमध्ये त्यांचं देखील तितकंच मोलाचं सहकार्य आहे। गाईज, या मंदिराचं काम इतकं सुंदर करण्यात आलेलं आहे, इतक्या रेखीवपणे काम करण्यात आलेलं आहे। असंच जर आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गडकिल्ल्यांचं जर सुशोभीकरण करण्यात आलं तर
असे भरपूर किल्ले आहेत जे आपल्याला माहीत नाही, ते आपल्याला माहिती होतील आणि त्या ठिकाणी पर्यटक वाढतील. तिथल्या नागरिकांना उदरनिर्वाहासाठी काही ना काही मार्ग मिळेल आणि खरंच खऱ्या अर्थाने तिथल्या नागरिकांचं या आपल्या गडकिल्ल्यांमुळे पोट भरू शकेल. खरंच हे घोडे आणि हत्ती बघून जिवंत असल्यासारखं भासतंय. श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र मराठेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र. तुम्ही बघताय महाराजांचा किल्लाच वाटतोय. खरंच महाराजांचं आपण बघतोय हे मंदिर आहे. महादेवांचं इथे आपण बघतोय मूर्ती आहे. मंडळी, माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण आपल्या महाराजांनंतर आपले धाकले राजे म्हणजे संभाजीराजे यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि आज इथे येऊन खरंच खूप भारी वाटतंय. खरंच इथे एक वेगळीच ऊर्जा आहे महाराजांच्या मंदिरामध्ये. आता आपण जाणार आहोत. खरंच आजची संध्याकाळ ही अतिशय अविस्मरणीय आहे, लक्षात राहील अशी आहे, कारण आपण आलेलो आहे महाराजांच्या मंदिरात, शक्तीपीठात, शिवक्षेत्र मराठेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र. बघताय तुम्ही ते सर्व भाविकांची म्हणजेच शिवभक्तांची गर्दी. पूर्ण ब्लॉग आपण बघायचा आहे नक्की. सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे आणि ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराजांची ही मूर्ती आहे ती ज्यांनी आपल्या अयोध्येच्या राम मंदिरातली राम भगवानांची मूर्ती ज्यांनी साकारली बनवली त्यांनीच आपल्या महाराजांची मूर्ती ही बनवलेली आहे. मी सगळ्यांना आवर्जून नक्की सांगेन की नक्की आपल्या महाराजांच्या मंदिरामध्ये शक्तीपीठात एकदा यायला लागेलच आणि महाराजांकडनं नवीन विचारांची ऊर्जा आपल्याला घ्यायची आहे, नवीन विचारांची शक्ती आपल्याला घ्यायची आहे. भवानी माता मंदिर. तर मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता आपल्यासोबत आहेत योगेश दळवी, आपल्या या महाराजांच्या मंदिराचे विश्वस्त. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या मंदिराची संकल्पना नेमकी कशी मनात आली, कशाची स्थापना झाली आणि या मंदिर महाराजांचं बांधण्यामागचं त्यांचं ध्येय काय आहे ते. नक्कीच, कारण महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर कुठेतरी असावं. कारण छत्रपती शिवाजी महाराज शिवभक्त आपल्या शिव जयंती नसं प्रत्येक शिवभक्तांच्या मनात होते की महाराजांचे धरून आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजीव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली 2018 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या या मंदिराचा भूमिपूजन झाला. पाहता 7 वर्ष या मंदिराचं काम 7 वर्षात मंदिराचं काम पूर्ण करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला. आणि आता तुम्ही काय सांगाल की काय ध्येय तुमचं की महाराजांकडनं आपण काय विचार घ्यावे? नक्कीच या मंदिर नसून एक शक्तीपीठ आहे, म्हणजे येणारी पिढी आहे
इकडे पूर्ण महाराजांचा इतिहास साकारला आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता, म्हणजे महाराजांच्या जन्मापासून तर राज्याभिषेकपर्यंत पूर्ण सोहळा आपण इकडे साकारला. म्हणजे नवीन येणारी पिढी आहे त्यांना महाराजांचा इतिहास काय आहे तो नक्की या मंदिराच्या माध्यमातून नक्की करणार आहे. आणि त्याबरोबर आपण शस्त्र जे महाराजांच्या काळात जे शस्त्र होते ते आपण 2 बुजामध्ये ठेवलेले आहेत. आणि आपण पाहता ज्या 2 तोफा आहेत, ज्या प्राचीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या तोफा आहेत. म्हणजे येणाऱ्या पिढीला नक्कीच या मंदिरातून काही ना काही महाराजांची शिकवण नक्कीच घेऊन जाणार आहे. आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती पाहता, जे रामलल्लाचे शिल्पकार आहेत आर्मी वगैरे, त्या शिल्पकाराने आपली मूर्ती साकारलेली आहे. आणि एका अखंड दगडावर ही मूर्ती साकारलेली आहे. आणि महाराष्ट्रातली अभिमानाची गोष्ट आहे की आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांनी 2018 रोजी ती मूर्ती त्या शिल्पकाराकडे बनवायला दिली होती. आणि त्यानंतर मोदीजींनी तो शिल्पकार निवडला. म्हणजे महाराष्ट्रात एक भाग्याची गोष्ट आहे, आपण जी महाराजांची मूर्ती साकारली आहे तो चांगला शिल्पकार बनवून साकारलेली आहे. आणि येणाऱ्या शिवभक्तांना आपल्या ब्लॉगरनी एकच विनंती आहे की आपण इकडे येताना जी महाराष्ट्राची वेशभूषा आहे ती परिधान करून यावे, जेणेकरून एखाद्या गड किल्ल्याची जशी परिस्थिती झाली तशी आपल्या मंदिराची आपल्याला पिढ्यानपिढ्या आपण कसे सांभाळत कसे चांगलं राहील याची सर्वांनी नक्कीच दक्षता घ्यावी. आणि या मंदिराचं वेळ काय आहे? मंदिराचं नक्कीच सकाळी 8 वाजता मंदिर ओपन होते आणि रात्री 10 वाजता बंद होते. आणि या मंदिराची मागची ध्येय आहे तर येणारा आपण परिसर पाहता, या परिसरामध्ये आपण गुरुकुल व शस्त्र प्रशिक्षण चालू करतो. म्हणजे येणाऱ्या पिढीला नक्कीच महाराजांचे जे काळात प्रशिक्षण मिळाले ते नक्कीच या मंदिराच्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या पिढीला शिकवण देण्यात येणार आहे. धन्यवाद दादा, तुम्ही खूप चांगली छान माहिती दिलीत आम्हाला. आणि नक्कीच या व्हिडिओ मार्फत या ब्लॉग मार्फत हजारो शिवभक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि जास्तीत जास्त इथे शिवभक्त या मंदिराला भेट द्यायला येतील आणि नक्कीच महाराजांकडनं एक वेगळी शक्ती घेतील आणि ऊर्जा घेतील, एवढीच महाराजांकडे प्रार्थना करूया. जय भवानी, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. थँक्यू. आणि हा पूर्ण परिसर आपण बघतोय. आणि ही आपण बघतोय आजूबाजूची जागा. इथे आपल्याला महाराजांच्या काळात जसं मावळ्यांना प्रशिक्षण दिलं जायचं, जी शस्त्र आहेत त्यांचा कसा वापर केला जाईल ची शिकवण दिली जायची, तीच आता ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण घेता येणार आहे. तर नक्कीच आपण इथे भेट देऊया. आपण बघतोय श्रीषा आली आहे, ताई आणि भाऊजींसोबत मम्मी आहे, श्रावी आहे. गाईज हे आहेत माननीय श्री राजूभाऊ बारकू चौधरी, महाराष्ट्रातील पहिल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य मंदिराचे भाग्यविधाते. याचा लोकार्पण सोहळा 17 मार्च रोजी झाला. आपण बघतोय छत्रपती शहाजी महाराज यांची ही प्रतिमा आहे आणि त्यांची संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. तसं तुम्ही इथे पाहाल तर स्वराज्य जननी जिजामाता, राजमाता जिजाऊ साहेब मासाहेब यांची प्रतिमा आहे, त्यांची देखील इथे माहिती दिलेली आहे. तर इथे तुम्ही बघाल भरपूर छायाचित्र आहेत जे बनवले गेले आहेत, त्यांची माहिती प्रत्येक फ्रेम आहे, त्या फ्रेमखाली प्रत्येकांची माहिती ती दिली गेलेली आहे. ही प्रत्येक दाखवणं मला शक्य नाही आहे, म्हणून मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो आणि सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म त्याबद्दल ही फ्रेम आहे आपण बघतोय. त्यानंतर शिवसंस्कार म्हणजे आपल्या महाराजांवर कसे संस्कार झाले त्याला दर्शवणारे हे चित्र आहे.
त्यानंतर आता आपण बघतोय की हे राजवैश्रींची इच्छा आहे, महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्याबद्दल हे चित्र आहे. त्यानंतर भवानी तलवार साक्षात महाराजांना दिलेली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा, शिवरायांचे शेतकऱ्यांविषयीचे जे धोरण होते ते दाखवताना हे चित्र आहे. त्यानंतर पुण्यभूमीत सोन्याचा फाळ असणारा नांगरताना शिवाजी महाराज. वीर जिवाजी महाला, म्हणजे आपण पाहिलंय की होता जीवा म्हणून वाचल्या शिवा ते दर्शवणारी ही फ्रेम आहे. हे छायाचित्र आहे. अफजल खानाचा वध झाला ते देखील दाखवलंय. आणि हे शस्त्र आहेत आपण बघतोय जे वागणं. नक्कीच तुम्ही या महाराजांच्या शक्तिपीठाला दर्शन द्या, महाराजांचं दर्शन घ्या. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. वीर शिवा काशीद. सगळ्या आपल्याला हा इतिहास इथे अनुभवता येईल. वीर बाजीप्रभू देशपांडे. आता प्राणाची शिकस्ती शब्द दिला राजाला, तोफे आधी मरे न बाजी सांगा मृत्यूला. शाहिसे खान फजिती. पुरंदर मार्तंड भैरव मुरारबाजी देशपांडे. आपण बघतोय बहिर्जी नाईक गुप्तहेर. आग्र्याहून महाराजांची सुटका. व्हिडिओमध्ये थोडासा मागून लाईट येतोय. प्रतापराव गुजर. नरवीर तानाजी मालुसरे. स्वराज्य जननी जिजाबाई यांची सुवर्ण तुला. या सगळ्या गोष्टींची माहिती ती खाली फ्रेममध्ये आहे. मला ती दाखवणं शक्य नाही आहे म्हणून मी तुम्हाला फक्त छायाचित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही इथे आलात तर स्वतः या सगळ्या गोष्टी अनुभवा, जाणून घ्या. महाराजांच्या काळातल्या या तलवारी आहेत, ढाल. हे भाले आहेत.
शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ प्रसंग बघतोय आपण. हिरोजी इंदुलकर, सिद्धी हिलाल, सगळ्या गोष्टींची माहिती आहे जी मी इथे वाचू शकतो, पण तुम्हाला एवढं सगळं सांगू शकत नाही कारण हा ब्लॉग खूप मोठा होऊ शकतो. सर सेनापती हंबीरराव मोहिते आपण बघतोय. इथे लाईट जास्त येत नाही आहे कारण आता मी अपोजिट साईडला आलो आहे. प्रति शिवाजी नेताजी पालकर, सरनोबत येसाजी कंक, या सगळ्या 3D फ्रेम्स आहेत. हिरकणी माता आपण बघतोय. कोंडाजी फर्जंद पन्हाळगड मोहीम, शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक, सात ते 8 वर्ष लागली हे मंदिर बांधण्यासाठी आणि त्याला खर्चही भरपूर झालेला आहे. 8 करोडच्या आसपास हा खर्च झालेला आहे. धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज व राजमुद्रा, किल्ले पुरंदर, महाराणी ताराबाई, आणि ते शिवक्रांती प्रतिष्ठान. महाराजांच्या फ्रेम्स आहेत. तर मंडळी, मला जेवढं शक्य होतं तेवढं मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे शक्तिपीठ दाखवण्याचा प्रयत्न केला. पण हे ब्लॉगमधनं नक्की बघाच तुम्ही. पण त्यापेक्षाही जर तुम्ही स्वतः इथे आलात आणि इथे भेट दिलात आणि हे शक्तिपीठ पाहिलात, अनुभवलात, तर नक्कीच तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळेल, महाराजांकडनं शक्ती मिळेल. महाराजांचे विचार काय होते ते तुम्हाला ह्या परिसरात आल्यानंतर सगळं अनुभवायला मिळेल. तर एकदा नक्की आपल्या या शक्तिपीठाला येऊन तुम्ही भेट द्या. सगळे शक्तिपीठ पहा, कारण खरंच एका नव्या विचारांनी, नव्या उमेदी सकट हे शक्तिपीठ उभारलं गेलेलं आहे. याचं लोकार्पण आता झालेलं आहे. आपले सर्व जे विश्वस्त आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि जे तुम्हाला मगाशी दाखवली चौधरी साहेब, त्यांची खरंच याच्यामागे एक वेगळी धारणा आहे. त्यांचे विचार, त्यांचं ध्येय ते आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि ते महाराजांचे जे शस्त्र आहेत सर्व, त्या शस्त्रांचं इथं प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे. तर नक्की तुम्ही इथे एकदा या. हा ब्लॉग बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलचं जे बेल आयकॉन बटन आहे ते तुम्ही दाबायला विसरू नका. आणि सगळ्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय.